जय भीम. मी संपादक राजेंद्र कांबळे अर्थसत्ता न्यूज चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, सध्या लातूर शहरामध्ये महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरुवात आहे. प्रभाग क्रमांक 7मधून असेच आमचे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आतिशजी चिकटे यांनीही प्रचारात मोठी आघाडी घेतलेली आहे. तर त्यांनाच विचारूया, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झालेली आहे, काय सांगाल? आदरणीय नेते सुजातदादा आंबेडकरांनी लातूर शहरामध्ये जी प्रचंड मोठी पूर्व भागाची सभा घेतली, त्या स्पष्ट सभेमध्ये त्यांनी संदेश दिला की जे चळवळीला बैमान आहेत, ज्यांनी वंचित बहुजन आघाडी निषेध बाळासाहेब आंबेडकरांना गत निवडणुकीत ज्यांनी सौदेबाजीचं राजकारण केलं, ज्याने कुठंतरी आंबेडकरी चळवळ विकण्याचं काम केलं, त्यांना मातीत गाडण्याचा संदेश आदरणीय सुजातदादा आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि जात्यान धर्मांध पक्षांना बाजूला सारण्याची आव्हान आदरणीय नेते सुजातदादा आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि या प्रभागामध्ये विरोधकांना संपूर्ण पॅनलही भेटलेलं नाही, उमेदवार बाहेरून आयात करण्यात आलेले आहेत. आणि या भागातली निवडणूक ही एकतर्फी निवडणूक आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मोठं या ठिकाणी बहुमत मिळणार आहे आणि विरोधकाचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. लातूर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्या युतीमुळे जास्तीत जास्त जागा मिळण्याची शक्यता झालीच आहे. परंतु आपण आपल्या उमेदवारालाच आपण विचारूया याबद्दल, काय सांगाल? येणाऱ्या 15 तारखेला जे मतदान होणार आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडी याच्या नेतृत्वाखाली लातूर शहराच्या महापौरपदी निश्चितपणानं ही आघाडी स्थापन झालेली आहे. आणि या दोन्ही पक्षाचा महापौर येणाऱ्या 16 तारखेला आपल्याला बघायला मिळेल की लातूर शहराचा महापौरपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून येईल. नक्कीच. तुमच्या यशाबद्दल तुम्ही काय सांगाल? आदरणीय नेते अमित विलासरावजी देशमुख साहेबांनी या प्रभागामध्ये मला संधी दिली आणि इथल्या जनतेचा उदंड प्रतिसाद मला आहे. या ठिकाणी गेल्या 40 वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये माझ्या कुटुंबाचं योगदान राहिलेलं आहे. माझ्या वडिलांनी या भागाचं नेतृत्व केलेलं आहे. या भागातील गरीब माणसाचा आवाज सभागृहामध्ये उचलण्याचं काम या अगोदरही झालेलं आहे आणि विविध सामाजिक आंदोलनाला दिशा देण्याचं काम या भागाने केलेलं आहे. आणि या 40 वर्षाची पावती निश्चितपणानं मला मिळेल. आणि जे योगदान चळवळीमध्ये आमचं आहे, त्या योगदानाला निश्चितपणानं इथली जनता मतदानाच्या रूपानं आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रचंड मोठं यश 16 तारखेला आपल्याला दिसेल. या भागामध्ये जे आम्ही केलेलं काम आहे, त्या कामाच्या बळावरती आम्ही हे मागतो आहे. जे अवैध धंदे करणारी लोक आहेत, एक वर्ष जेल भोगलेली लोक आहेत, ते लोक आज मत मागतायत. जनता सुजाण आहे, सुज्ञ आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच चंद्रकांतदादा चिकटे यांचे जवळपास 40 वर्ष समाजकार्य मोठे राहिलेले आहे. आणि आतिशजी चिकटे यांच्या सामाजिक कामाची, वडिलांच्या सामाजिक कामाची, चळवळीची पार्श्वभूमी राहिलेली आहे. आणि निश्चितपणानं त्यांनी प्रचारात आघाडी तर घेतलेलीच आहे आणि निश्चितपणानं त्यांचा विजय होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांनी निश्चितपणानं निवडून येवोत अशी अपेक्षा करून. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास आपण त्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.